आलाय. सकाळपासूनच सिंधुदुर्गात मुसळधार असा पाऊस पडतोय. समुद्र खवळल्यानं मच्छीमारांना देखील इशारा देण्यात आलाय. खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आलाय. सकाळपासूनच सिंधुदुर्गात देखील मुसळधार असा पाऊस पडतोय. त्यामुळे समुद्र खवळलाय. त्यामुळे मच्छीमारांना इशारा देण्यात आलाय. खरं तर गेले 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तुफान अशी बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जरी आज येलो अलर्ट असला तरीही पावसाने पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात केली. इथला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने मात्र चांगल्या प्रकारे शेती केलेली पाहायला मिळत होती आपल्याला. परंतु या मुसळधार पावसामुळे इथली जी शेती आहे, माझ्या पाठीमागची दृश्य आहेत मी तुम्हाला दाखवतोय. काही ठिकाणी या ठिकाणी पाणी साचलेलं पूर्णपणे दिसतं या शेतीमध्ये. आणि खरोखरच इथे जे लावणी केलेली होती शेतकऱ्याने, नव्याने जी लावणी केलेली होती ती लावणी देखील त्या शेतीखाली बुडाल्याने शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतंय. शेतकरी सांगतात की आपलं फार मोठं नुकसान होतंय. खरं बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुफान असं पावसाची बॅटिंग सुरुवात झाली आहे. परत एकदा मी माझ्या पाठीमागची काही दृश्य आहेत ती मी दाखवतोय. ही जी पूर्ण शेती आहे, शेतकरी मात्र शेती करण्यामध्ये मग्न झालेला पाहायला मिळतोय. आणि याच ठिकाणी मात्र जोरदार मुसळधार पाऊस मात्र पहाटेपासून सुरू झाला होता. आणि त्या पावसाने मात्र इथले पाणी साचले. नदी नाले पूर जे आहेत ते मात्र तुडुंब भरून वाहत आहेत. अशी परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग.